नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये LLB कोर्स विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे की LLB कोर्स काय आहे, LLB कोर्स कोण करू शकतं, LLB कोर्सची प्रवेश प्रक्रिया काय असते, कोर्सची फी किती असते, कोर्सचा कालावधी नेमका किती असतो, कोर्समध्ये अभ्यासक्रम काय काय असतो, LLB नंतरच्या करिअरमध्ये काय संधी आहे. LLB म्हणजे बॅचलर ऑफ लॉ, यालाच बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ असेही म्हटले जाते किंवा लॅटिन भाषेत लिगम बॅक्लेरियस असेही म्हणतात. सामान्यतः कायद्याची बॅचलर म्हणून या कोर्सला ओळखले जात असते. कायदेशीर व्यवसायात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी LLB ही पहिली व्यावसायिक पदवी ठरते. आपल्या देशात प्रदीर्घ काळापासून वकिली हा व्यवसाय एक लोकप्रिय व्यवसाय ओळखला जातो. आपल्याकडे वकील म्हणून काम करण्यासाठी LLB ही पदवी आवश्यक असते. LLB झालेला व्यक्ती कोर्टात कायदा आणि त्याचे स्पष्टीकरण देऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर LLB कोर्सची तयारी करत असताल तर LLB साठी काय काय पात्रता असावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला 12वी नंतर कायदा शिकायचा असेल तर तुम्ही 12वीत किमान 45% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. सोबतच लॉ CET दिलेली असल्यास तुम्ही 5 वर्षाचा LLB कोर्स करू शकता. जर तुम्ही आधीच पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट असाल तर लॉ CET देऊन तुम्ही 3 वर्षाचा LLB कोर्स करिता प्रवेश घेऊ शकता. अशा प्रकारे आपण बघितलं की LLB 5 वर्षाचा अभ्यासक्रम आणि LLB 3 वर्षाचा अभ्यासक्रम करिता पात्रता काय असू शकते. आता आपण बघूया LLB कोर्स प्रवेश प्रक्रिया कशी असते. 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम आणि 5 वर्षीय अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने प्रवेश घेण्यासाठी लॉ CET म्हणजेच राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षा पूर्वाट ठेवलेली आहे. ती देणे आपल्या सर्वांना आवश्यक असते. ही लॉ CET परीक्षा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी भाषा सोपी वाटेल त्या भाषेमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. आता आपण बघूया परीक्षेचे स्वरूप आणि आराखडा. लॉ CET पेपरचे स्वरूप कशा प्रकारे असते बघा. पेपर एकूण 150 गुणांचा असतो. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्नाच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असतो. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजेच 150 प्रश्न असतात आणि त्याला 150 गुण दिले जातात. हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 2 तासाचा कालावधी असतो. मित्रांनो, वेळेचं योग्य नियोजन जर केलं आपण तर तुम्ही CET परीक्षेमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकता. या प्रकारचे पेपरचे स्वरूप असते. आता आपण बघूया लॉ CET पेपरमधील प्रत्येक विषय आणि त्यातील घटक. 3 वर्षाचा लॉ CETचा जो पेपर आहे त्यामध्ये कोणकोणते विषय आहे आणि त्यांचे गुणांचे विभाजन कसे प्रकारे केले आहे ते आता आपण पाहूया. कायदेविषयक अभिवृत्ती म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड एकूण 30 गुणांना दिलेला आहे. म्हणजे 30 प्रश्न यामध्ये असतील. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी GK विथ करंट अफेअर्स एकूण 40 गुणांना दिलेला आहे. एकूण 40 प्रश्न असतील त्यामध्ये. त्यानंतर तार्किक आणि विश्लेषणात्मक प्रश्न यामध्ये 30 प्रश्न दिलेले आहेत 30 गुणांसाठी. त्यानंतरचा चौथा जो युनिट आहे तर त्यामध्ये इंग्रजी भाषेवर आधारित एकूण 50 प्रश्न असतील. म्हणजे बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे तो तुम्हाला 150 गुणांचा असेल 150 प्रश्नांसाठी. तर आता आपण बघूया 5 वर्षाचा LLB पदवी अभ्यासक्रम लॉ CETचे विषय व त्यांच्या गुणांचे विभाजन खालील प्रमाणे आहेत. कायदेविषयक अभिवृत्ती एकूण 40 गुणांना दिलेला आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी GK विथ करंट अफेअर्स एकूण 30 गुणांना दिलेला आहे. विश्लेषणात्मक प्रश्न म्हणजे लॉजिकल रिझनिंग एकूण 40 गुणांना दिलेला आहे. इंग्रजी भाषा 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. त्यानंतर सामान्य गणित म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स अगदी 10वी आणि 12वीच्या लेवलचं 10 गुणांसाठी दिलेलं आहे. मित्रांनो, 150 प्रश्नांचा हा पेपर 150 गुणांसाठी असेल. आपण जर व्यवस्थित वेळेचं नियोजन केलं की लॉ CET मध्ये हमखास आपण यश मिळवू शकतो. LLB कोर्स फी किती आहे ते आता आपण बघूया. साधारणतः
प्रतिवर्षाला आपल्याला 10,000 रुपये याप्रमाणे फीज लागू शकते. प्रत्येक कॉलेजनुसार फीमध्ये बदल असू शकतो. लॉ सीईटी मध्ये जर तुम्हाला चांगले गुण मिळालेले असतील तर साधारणतः 3,000 रुपये फी तुम्हाला लागू शकते. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती देखील तुम्हाला मिळू शकते. तर आता आपण बघूया LLB कोर्सचा कालावधी. ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा LLB चा कोर्स उपलब्ध आहे. त्यानंतर 12वी नंतरचा 5 वर्षाचा LLB चा कोर्स उपलब्ध आहे. जर तुम्हाला 12वी नंतर LLB कोर्स करायचा असेल तर 5 वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन सोबत LLB ही डिग्री सुद्धा मिळत असते. यालाच इंटिग्रेटेड LLB कोर्स म्हटले जाते. जर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर LLB कोर्स करायचा असेल तर 3 वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. LLBच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कौटुंबिक कायदा, कंपनी कायदा, व्यावसायिक कायदा, त्यानंतर कॉर्पोरेट कायदा, गुन्हेगारी कायदा, कामगार कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, घटनात्मक कायदा, मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायदा, पर्यावरणीय कायदा, करार कायदा, विमा कायदा, कर आकारणी कायदा अशा अनेक कायद्यांचा अभ्यास यातून आपण करू शकतो. त्याचबरोबर LLB कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ऑल इंडिया बार एक्झामिनेशन देऊन आपण कायद्याचा सराव संपूर्ण भारतभर कोठेही करू शकतो. LLB नंतर नोकरीचे प्रमुख पर्याय म्हणजे न्यायालयात तुम्ही वकील म्हणून कार्य करू शकता. त्यानंतर सरकारी वकील म्हणून देखील न्यायालयामध्ये तुम्ही कार्य करू शकता. सरकारी संस्था, बँका, कायदेशीर विभाग व कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये देखील कायदेशीर सल्लागार म्हणून तुम्ही कार्य करू शकता. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्याता म्हणूनही तुम्ही कार्य करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की आता LLB केली परंतु वकिली व्यवसायात आपल्याला यश का बरं मिळत नाही. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही वाचनाची आवड ठेवा, संगणकाचे भरपूर ज्ञान ठेवा, वेळेचं नियोजन करा, वेळेला महत्त्व द्या. त्यानंतर आपल्या मातृभाषेसोबत इंग्रजी भाषेचे ज्ञान मिळवा, वक्तृत्व आपले प्रभावी ठेवा, परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य बाळगा, कोणताही निर्णय घेण्याची क्षमता बाळगा, अंगी संयमीपणा ठेवा, धैर्य व धाडस ठेवा आणि आपल्या व्यवसायाप्रती समर्पणाची भावना ठेवा. हे सर्व गुण जर तुम्ही अंगी बाळगले तर नक्कीच तुम्ही वकिली व्यवसायात यश प्राप्ती करू शकता. मित्रांनो, समाजासोबत एक बांधिलकी म्हणून या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो. ते म्हणजे जल है तो कल है, पाणी अडवा पाणी जिरवा. धन्यवाद मित्रांनो.